नमस्कार भावना, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। ओमकार या ठिकाणी अर्थातच उचडी संघाकडून आपण पाहतोय मित्रांनो, प्रत्येक संघ आहे ना इथे खूप कष्टाने आलेला आहे, कारण इथे खूप घाम गाळावा लागला मित्रांनो या स्पर्धेमध्ये। कारण अगदी पहिल्या फेरीपासून, कारण एक दर्जेदार कबड्डी स्पर्धा अशासाठी म्हणणार आहे की अगदी आपण पहिल्यापासून जरी भाग्यपत्रिका बघितली ना, आमच्या सर्व इथे स्वयंसेवकांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना टेन्शन होतं की कोणता संघ कसा लावायचा। मग हा संघ अरे दोनही मजबूत संघ आहेत, मग पहिल्या फेरीमध्ये कसे लावायचे, अगदी सुरुवातीपासून अशा पद्धतीचं टेन्शन होतं ते अगदी शेवटपर्यंत। म्हणजेच काय, एक कबड्डी स्पर्धा अर्थातच या ठिकाणी धावीर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आली। सुरुवातीला कुठेतरी आम्हाला भीती वाटत होती किती संघ येणार, कारण आजूबाजूच्या काही स्पर्धांचा आम्ही साधारणतः आढावा घेतला, त्यावेळेला लक्षात आलं की अनेक संघ मात्र या ठिकाणी फार कमी संघ येत असतात। म्हणून कुठेतरी भीती होती मनामध्ये, आपण एवढं मोठं आयोजन तर करतोय परंतु या स्पर्धेमध्ये संघ आपल्याला हवे तेवढे येणार का। आणि इथे मात्र पहिल्याच चढाईमध्ये अर्थात 2 गुण या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मात्र दिले गेले ते जहनमान उचेडी या संघाच्या बाजूने ना। या प्रामाणिकपणे कष्टाला नेहमीच फळ येत असते आणि हे आज फळरूपानं या ठिकाणी 32 संघांची भाग्यपत्रिका आपल्या इथे तयार झाली, कारण आपले प्रयत्न हे बेलकडे ग्रामस्थ तसेच क्रीडा मंडळ हे प्रामाणिक होते। आपण निस्वार्थपणे ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणून निश्चितपणे एक चांगली कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपली होत असताना पाहतोय। उद्या विविध मीडियाच्या माध्यमातून आपल्या नावाचा देखील गौरवोद्गार अनेकांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे कबड्डी स्पर्धेचं यश आहे, कारण नक्कीच या कबड्डी स्पर्धेसाठी रोख रक्कम अर्थात आदरणीय आपले सरपंच संजयजी पाटील यांनी रोख 50,000 रुपयांची देणगी दिलेली आहे आणि स्वतः मैदानावर देखील कार्यशील असताना आपण त्यांना पाहिलं, म्हणजे कुठे शांत बसून नाहीये, सातत्यानं कामामध्ये व्यस्त असताना पाहतोय। याला म्हणतात खरे कबड्डीचे दर्दी आणि कार्यतत्पर एक कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय। सुंदर इथे मात्र जय बजरंग रोहा, कधी यांचा गुण घेतला जातो तर कधी त्यांचा गुण घेतला जातोय। इथे मात्र जय हनुमान उचेडे वसेस जय बजरंग रोहा नामकरण जर आपण पाहिलं तर इकडे मात्र जय हनुमान उचेडे, इकडे जय बजरंग रोहा। नेहमीच आपण हे दोनही संघ शेवटामध्ये अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे या कबड्डी स्पर्धेच्या सांगता समारोपामध्ये शेवट गोडकरी अर्थात शेवट गोड करण्यासाठी अनेक वेळेला 2 संघ असतात, तर तिकडे सुद्धा पांडवादेवी रायवाडी असेल किंवा वादळ खारीकवाडा असेल। मुरुड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वादळ खारीकवाडा हा एक संघ असा आहे की नक्कीच कुठेही जा मग तिथे काही ना काहीतरी मिळवत असणारा हा संघ आहे। जिद्दीने खेळणारे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये। मुरुड तालुक्यामध्ये प्रामुख्यानं संघ पंचकृषीमध्ये खेळणारे किंवा तालुका स्तरावर खेळणारे संघ खूप आहेत, परंतु जिल्हा स्तरावर खेळणारा संघ ज्यामध्ये छावा प्रतिष्ठान असेल, तदनंतर या ठिकाणी वादळ खारीकवाडा असेल, हे 2 संघ मात्र सातत्यानं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळत असतात। या ठिकाणी केदारलाल आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे। आपण जर 1 गुण मिळवलात, आपण जर 1 गुण मिळवलात तर आपल्यासाठी मंगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। एका गुणासाठी 500 रुपयांचं बक्षीस आदरणीय
चला त्या ठिकाणी अर्थातच आपण हे 500 रुपयांचं बक्षीस आहे ना, हे केदारलाल आपल्यासाठी जे आलेले ते जगदीश पाटील यांच्याकडून आलेले 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि आपल्या गुणांसाठी ते बक्षीस आहे, आपण लक्षात घ्या. सामना आपण पाहतोय, दोनही गुणफलक मात्र समोर आहेत, हे आम्हाला काही दिसत नाहीयेत. मैदान क्रमांक 1 असेल, हा समोर आलेत का? ओके ओके, धन्यवाद. गुण घेणार की नक्कीच इथे मात्र 1 गुण अर्थातच या ठिकाणी प्रीतम मात्र घेतोय. आता मात्र प्रशांत जाधव खेळ कबड्डीचा आणि अशाच या कबड्डीच्या खेळासाठी प्रामुख्याने या ठिकाणी अजून देखील मोठ्या गर्दीनं उपस्थित असणारा हा कबड्डीचा जनसमुदाय आहे. कबड्डीचा परिवारच आपण नेहमी म्हणत असतो, कारण एक आपुलकीचं नातं आहे जे तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये, सर्व कबड्डी खेळाडूंमध्ये, सर्व रसिक प्रेक्षकांमध्ये. आणि ह्याच नात्यासाठी आपण मात्र या ठिकाणी अनेक वेळेला जमत असतो, एकत्र येत असतो. कबड्डी क्षेत्रातील राकेश गायकवाड मात्र त्या ठिकाणी बाद झाला. राकेश गायकवाडाचा देखील खेळ आपण अनेक वेळेला पाहिला. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा राकेश गायकवाड आताच प्रशिक्षण घेऊन मात्र परतला आणि भागवाडी येथील कबड्डी स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा देखील मानकरी ठरला. आज देखील पहिल्या 4 मध्ये या ठिकाणी जय बजरंग रोहा हा संघ येत असताना पाहतोय. इकडे जय हनुमान उचेडे हा संघ देखील या वर्षीच्या सत्रामध्ये अनेक ठिकाणी अंतिम विजेता संघ ठरलेला आहे. निश्चितपणे शहापूर येथील कबड्डी स्पर्धेमध्ये जय हनुमान उचेडे अंतिम विजेता ठरला होता. बांधण, प्रतिज्ञा बांधण येथील कबड्डी स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस ती कबड्डी स्पर्धा झाली होती. लगेच दुसऱ्या दिवशी बांधणी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाली होती आणि त्याही ठिकाणी जय हनुमान उचेडे हा अंतिम विजेता संघ ठरला होता. अशी अनेक बक्षिसं उचेडे संघाची आहेत. आता मात्र जयेश गावण हा बाद होत असताना हे दोनही संघ आपण पाहतो 0505 5-5 गुणांवर मात्र आपल्याला दोनही संघ इथे पाहायला मिळतात. तिकडे मात्र पांडवादेवी रायवाडीकडे मात्र 9 गुण आहेत. इकडे वादळ खारीकवाडा संघाकडे 4 गुण आहेत. प्रशांत जाधव पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी येत असताना आपण पाहतोय 1 गुण मिळवल्याचा मात्र त्या ठिकाणी तो कुठेतरी नाही. तिकडे मात्र सामना रायवाडी आणि खारीकवाडा या 2 संघातील आहे. गरजवंत असणार आहे तो म्हणजे खारीकवाडा संघ. इथे मात्र 1 गुण अर्थात उचेडे संघाच्या बाजूनं. सगळेच काही विजयी होत नाही, मग जिंकलाय त्याने आवरायचं आणि हरलाय त्याने सावरायचं. ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. म्हणून कबड्डीमध्ये आपण खेळ करत असताना संघांना पाहतो जयेश. या स्पर्धेमध्ये अनेक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला मित्रांनो या ठिकाणी लाभली, ज्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी जो चषक पाहतोय तो स्वर्गीय रमेश वामन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आराध्य रुपेश पाटील वेलकडे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकासाठी जो चषक आहे तो स्वर्गीय रमेश वामन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आराध्य रुपेश पाटील बेलकडे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तृतीय क्रमांकासाठी जो चषक पाहतोय तो स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ सुयश महेंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे. चतुर्थ क्रमांकासाठी जो चषक आहे स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार साईराज हेमंत पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच शिस्तबद्ध संघासाठी आताच जे आपण चषक या ठिकाणी वितरित केलं ते स्वर्गीय विश्वनाथ भालचंद्र नाईक यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक. उत्कृष्ट पकडीसाठी स्वर्गीय प्रभाकर मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती प्रणिता संजय पाटील वेलकडे यांच्याकडून आकर्षक चषक आणि रोख 3000 रुपये. पब्लिक हिरोसाठी स्वर्गीय एकनाथ नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी गायत्री दीपक पाटील वेलकडे यांच्याकडून रोख 3000 आणि आकर्षक चषक. या ठिकाणी अशी बक्षिसांचं स्वरूप या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितपणे पाहणार आहोत. तसेच या स्पर्धेसाठी चित्रलेखा नृपाल पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी 21,000 प्रफुल्ल पाटील वेशवी
यांच्याकडून विनोद विश्वनाथ नाईक 2500, स्वप्नील पाटील कुरुळ 5000, अनिल शांताराम पाटील सहाण 5000, विलास बुरांडे 2100 आणि रवींद्र भाऊ पाटील 500 रुपये. असे अनेक दानशूर व्यक्ती या ठिकाणी आम्हाला लाभले. आणि सोबत देणगीदारांची वही 7-5 तिकडे 4-13 जवळपास आपण त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी त्या संघाकडे मात्र आपण 13 गुण असताना पाहतोय. इथे मात्र एक अटीतटीची लढत पाहतोय. उचेडे 7 आहे, इकडे 7 आणि गुणफलक मात्र सातत्यानं हलताना फिरताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो मैदान क्रमांक 1 वर खूप सुंदर एक गतिशील कबड्डी स्पर्धा 7-5 असा 9-5 असं गुणफलक त्या ठिकाणी पाहतोय. मैदान क्रमांक 1 साठी कबड्डी श्वास, कबड्डी ध्यास आणि कबड्डी प्रवास हे अनेक वेळेला अनेक वाहनांवर देखील मित्रांनो लिहिलेलं असतं. मग श्वास, ध्यास, प्रवास हे निश्चितपणे आपण या कबड्डीमध्ये पाहत असताना मात्र आमचे अनेक बेरोजगार देखील तरुण असतात. त्यांना देखील विनंती असणार, रोजगार देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण आपली कामं करून ह्या कबड्डीमध्ये देखील वळलं पाहिजे. फक्त कबड्डी 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 हे मग आपण कुठेतरी आपलं काम सांभाळून देखील करणं गरजेचं आहे. सुंदर इकडे मात्र चांगला प्रयत्न हा आपण पाहतोय. हा जे बजरंग रोहा संघाच्या बाजूने मंगेश काशीनाथ पाटील बेलकडे यांच्याकडून रोख 1100 रुपये, प्रफुल्ल धर्मा कानिटकर यांच्याकडून 551 रुपये, गजानन धर्माजी पाटील यांच्याकडून 1111 रुपये, उमेश पांडुरंग पाटील 200 रुपये, अशोक प्रभाकर पाटील कुरुळ 2500, संतोष जवरू नाईक वेलकडे 1000 रुपये, जितेश जितेंद्र पाटील 500 रुपये, विलास बुरांडे चौल 2100 रुपये, रवींद्र भाऊ पाटील वेलकडे 500 रुपये, विलास मधुकर नाईक वेलकडे 500 रुपये, नरेश वर्तक सहाणगोटी 2500, चंदू रिसबोड नागाव 1000 रुपये आणि प्रकाश अनंत पाटील 500 रुपये. असे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला लागले, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. कदाचित कोणी जर नाव दिलं असेल, पैसे दिले असतील, परंतु नाव लिहायचं राहिलं असेल त्याने देखील आमच्याकडे संपर्क साधा. आम्ही आपल्या देखील आभारी आहोत. धन्यवाद. काहीसा मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय, काहीसा आजूबाजूला ढकलून मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी उचेडे संघाकडून आपण होत असताना पाहतोय. जय बजरंग रोहा हा देखील एक मोठा संघ आहे आणि अशा संघावर मित्रांनो मात करणं तेवढंसं कठीण आहे, तेवढंसं सोपं नाही आहे, परंतु कठीण मात्र निश्चित आहे. परंतु इथे जयेश गावंड काय करणार. 10-7 असा गुणफलक आहे. तिकडे मात्र 5-15. आपण मैदान क्रमांक 2 वर मात्र काहीसं पारडं जड झालंय. ते नक्कीच पांडवादेवी रायवाडी या संघाच्या बाजूनं अनुग्रह आणि पिछाडीवर असणारा संघ मात्र आपण त्या ठिकाणी पाहतोय वादळ खारीकवाडा 5-15. आता मात्र येणार की थांबणार. क्या बात. इथे मात्र जबरदस्त खेळ, सुपर टॅकर्स देखील त्या ठिकाणी सक्स या संघाला मात्र मिळालेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा 10-9 अशा गुणफलकावर या ठिकाणी पाहतोय. एक गुण करत खऱ्या अर्थानं पुढे जाणारे दोनही संघ आहेत. मग एकच संघ वायुवेगानं धावतोय अशातला भाग नाहीये. दुसरा संघ देखील त्याचा पिच्छापूर होतोय, दुसरा संघ देखील त्याच्या मागोमाग येतोय, दुसरा संघ देखील कुठेतरी या ठिकाणी या कॉम्पिटिशनमध्ये उतरतोय, या स्पर्धेमध्ये उतरतोय आणि आपला देखील नावलौकिक या ठिकाणी करतोय. मित्रांनो, नावलौकिक हे खूप महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक संघ अर्थात काही असे गावं असतात ज्या ठिकाणी लोकसंख्या फार कमी असते, परंतु त्या ठिकाणी आपला नावलौकिक मोठा असतो. अनेक संघानं या ठिकाणी कबड्डीच्या जोरावर आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या क्रीडामंडळाचं नाव नक्कीच अटकेपार घेऊन गेलेत. असे अनेक संघ आपण पाहत असतो. नाहीतर मित्रांनो, कबड्डी स्पर्धा जर अस्तित्वात नसत्या तर हे सगळं वातावरण, एक आनंदीमय वातावरण, एक कबड्डीचा परिवार मात्र आपल्याला मिळाला नसतो. सोंदा हे मात्र चांगला प्रयत्न संघाच्या बाजूनं. आता मात्र 1-0 1-0 1-0 1-0
म्हणजेच 10-10 दोनही संघाकडे या ठिकाणी गुणफलक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश गावंड मात्र चढाईसाठी येतोय. मित्रांनो, चढाईचा एक उत्तम आणि दर्जेदार नमुना म्हणजेच जयेश गावंड आहे. अर्थात युवा कबड्डी, कुमार कबड्डी अशा अनेक कबड्डीच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू आपण पाहतोय. या ठिकाणी देणगीदार अजून देखील वाढत असताना आपण पाहतोय. डॉक्टर श्रीनिवास नाईक यांच्याकडून मंडळासाठी रोख 1000 रुपयांची देणगी दिलेली आहे. मंडळ आभारी आहे. इथे एक गुण आता आपलं नाव मात्र टिकवून आहात. दहावीर क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित कबड्डी स्पर्धा अर्थात दहावीराचा आशीर्वाद, दहावीर देवाचा आशीर्वाद नक्की या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक यश गणपती बाप्पाचं पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून, तदनंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील प्रतिमेचं पूजन करून या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. अर्थात स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या देखील प्रतिमेचं पूजन करून, तदनंतर स्वर्गीय हशी पाटील यांच्या देखील प्रतिमेचं पूजन करून या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि निश्चित ही कबड्डी स्पर्धा ही मात्र शेवटाकडे वळत असताना पाहतोय. अर्थात सांगता समारोपाकडे आपण होत असताना पाहतोय. तिकडे मात्र 8-16 म्हणजे 8 गुणांची आघाडी ही नक्कीच त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी या संघाकडे आपण असताना पाहतोय. आणि जगदीश पाटील यांच्याकडून केदारलाल आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे, परंतु गुणांसाठी आहे. एका चढाईमध्ये 3 गुण आहेत. मग असे डिक्लेअर करायचं राहिलं, एका चढाईमध्ये 3 गुण जर आपण आणलात तर जगदीश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस केदारलाल आपल्यासाठी आहे. इथे मात्र 11-11 पुन्हा एकदा आपण पाहिलं. 11-11 कधी 9-9 कधी 5-5 कधी 4-4 म्हणजे अगदी समसमान गुणांवर मात्र या ठिकाणी दोनही संघ आगेकूच करत असताना आपण दिसले. वाडी हा अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अर्थात पांडवादेवी रायवाडी आपलं देखील खूप खूप मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. देखील मुरुडवर या ठिकाणी या कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी आला त्याबद्दल आपला देखील आम्ही धन्यवाद देतोय. आपला देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतोय, कारण खेळ गुणवत्तेचा आहे. इथे मात्र जयेश पुन्हा एकदा मिळवणार का? 13-11 अशा आघाडीवर असताना एक गुण देखील या ठिकाणी जयेश गावंड आपल्या संघासाठी घेतोय. 14-11 आता मात्र काहीसं आव्हान संपुष्टात येणार का, की प्रतिस्पर्धी संघ तितक्याच जोमानं या ठिकाणी आपला खेळ करणार? ध्यास आणि अभ्यास. आणि आता मात्र खऱ्या अर्थानं ध्यास घेतलेला संघ म्हणजेच जय हनुमान उचेडे हा देखील अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार का? चालू अनिल राव सर आपण या इकडे. मित्रांनो, या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेला स्वयंसेवकांसाठी या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. सहाणकोटी या ठिकाणी कबड्डी खेळाडूंसाठी लकी ड्रॉ होता, रसिक प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ होता. आज मात्र या ठिकाणी स्वयंसेवक आपल्यासाठी लकी ड्रॉ आहे. सामना अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना तो लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. लकी ड्रॉ साठी घड्याळ आहे. रोहित कंटक यांच्याकडून हे घड्याळ मात्र देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय तो म्हणजेच जय हनुमान उचेडे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अर्थात जय हनुमान उचेडे. पराभूत झालेला संघ म्हणजे जय बजरंग रोहा